जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। मात्र लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते श्री लक्षेश्वर संस्थान पर्यंतच्या रस्त्याचे 3 तेरा झाले असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत जावा लागत आहे। अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरती पूर्णा नदी तीरावर वसलेले अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी हे गाव, या लाखपुरी गावात 11.5 ज्योतिर्लिंग असलेले श्री लक्षेश्वराचे स्वयंभू मंदिर असून यास अर्धकाशीचाही दर्जा दिला जातो। या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त अकोला, अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, मूर्तिजापूर आदी ठिकाणावरून दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते। शेवटच्या श्रावण सोमवारी मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव आदी ठिकाणांवरून हजारो भाविक येथील पायोष्टीचे पाणी कावडीने नेण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। शेकडो भरण्याचे कावड पाणी भरून हजारो भाविक येथून जातात। मात्र लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पयोष्टी तीरापर्यंत असलेल्या कावड यात्रेच्या मार्गाचे 3 तेरा झाले असून रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे। येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत जावं लागत आहे। मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधी अथवा शासनास किंवा सवय नसल्याचा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जातोय। अवघ्या 2-3 आठवड्यावर येऊन ठेपलेला कावड यात्रा महोत्सव तोंडावर असताना देखील शासनाची अथवा लोकप्रतिनिधीची कुठलीही हालचाल दिसून येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या गांभीर्याकडे कावड यात्रेपूर्वी शासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून कावड यात्रेकरूंचा व भाविकांचा प्रश्न सोडविण्याची मागणी भाविकांमधून होत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।